नरमध्ये यार काल आपण आसरा शोधत असताना या बंगल्याचे मालक यांनी आपल्याला हा बंगला उघडून दिला होता. आम्ही तिघे जण आणि त्यांचा एक कामवाला, म्हणजे तो कामवाला तर बाहेरच झोपला. आम्ही तिघांना मध्ये बंगला उघडून दिला होता. 4 रूम होत्या मध्ये. अशा दिलदार माणसाच्या घरी राहायला भेटलं, एकदम भारी वाटलं. त्यांचा माळा आहे, फार्म हाऊस नरमध्ये हर. नरमध्ये हर सकाळचे 6:20 झाले आणि आपल्याला अशी माहिती होती की जबलपूरला खूप थंडी असते, पण जबलपूरला खूप नाही, खूपच थंडी राहते. आणि धुकं पण भरपूर आहे. धुक्यात म्हणजे धुकं वाढतंय आता नरमध्ये हर. नरमध्ये हर सकाळचे 6:30 वाजले. धुकं कमी व्हायपेक्षा वाढू राहिलं जास्त असं वाटतंय. नरमध्ये हर. नरमध्ये हर. अचानक धुकं दाट झालं आणि समोरील गाड्यांची लाईट दिसायला तयार नाही. आता ते लाईट अगदी चिमणी सारखे दिसते. चिमणी पण नाही म्हणता येणार आता, गाडी बरीच जवळ आली. लाईट बघ कशी दिसते. सूर्य भगवानांचे दर्शन थोड्याच वेळात होईल. धुकं थोडं कमी झालं, सूर्य भगवान आले, पण दर्शन स्पष्ट नाही होते. नरमध्ये हर. नरमध्ये हर. आज सकाळचे 7:30 वाजले. आत्ताशी सूर्य भगवानांचे कोवळे किरण अंगावर पडले आणि एकदम भारी वाटलं. कारण आज सकाळी 6:10 निघालो होतो आपण फार्म हाऊसवरून, आणि आजचे पहिले कवळे ऊन अंगावर घेताना एकदम भारी वाटलं. पुढे 2 किलोमीटरवर गाव आहे, तिथे आता चहा प्रसादी घेऊ आणि पुढे मार्गक्रमण करू. नरमध्ये हर. नटवारा गाव आलंय. इथून हिरापूर आहे 3 किलोमीटर. बघू आता. नर्मदे हर. माँ नर्मदा किराणा एवं जनरल स्टोर. हे बाबाजींनी अगदी अतिशय प्रेमाने आवाज दिले, नर्मदे हर. आणि बालभोगसाठी त्यांनी आग्रह केला, बालभोग दिला. त्यांचा भाव अतिशय सुंदर होता. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. बालभोगचा आनंद घेता येईल. नर्मदे हर. बाबाजींनी रस्त्यात चालले होते, यांनी दक्षिणा दिली आपल्याला. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. शहापुरा येथील टोल नाका आहे. आपण रस्त्याने प्रवास करतोय काल दुपारपासून. आता 2 समोसे खाल्ल्यानंतर पुढे निघालोय. बालभोग केलाय दुपारचा. आज आश्रम काही लागला नाही बायपासने आल्यामुळे, आणि नाश्ता व्यवस्थित झाल्यामुळे आता पुढे मार्गक्रमण चालू आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. या बाबाजींच्या गाडीमध्ये मटर भरेले आणि त्यांनी आपल्याला आज दुपारच्या खाण्यासाठी हा लेते तो मटर दिली. आणि ती अंकित टी स्टॉल आहे. ये बाबाजी है, ये छोटे बाबा है, ये बड़े बाबा जी. नर्मदे हर. ये बाबा जी ने हमें बहुत सुंदर चाय पिलाई
हमारे दोस्त का चाय का ठेला है, उसके जैसे सेम टू सेम उसी चाय बने हुए हैं। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मग यांनी 50 रुपये दिले होते आपल्याला, व्हिडिओ शूट झाला नाही आपल्याकडून तो चुकीने. आणि बाबाजी म्हणे आपण मोमोज खाऊ. म्हटलं मोमोज नको, काहीतरी आपलं आपल्या आवडीचं राहील, काहीतरी आपण जे नेहमी खातो तेच खाऊ. समोसे घेतले 2. आणि आता आपण इथं पाणीपुरी पण घेणार. पाणीपुरी आपण पूर्ण परिक्रमेत खाल्लेली नाही, तर बाबाजी पाणीपुरी लागू आपण. नर्मदे हर. आपण आलोय आज कुडण गावात आणि हे आहेत प्रीतम सेन. प्रीतम सेन जी है, और ये इनका घर है. हाँ, पापा जी का नाम है इनके. और इन्होंने ये इनका घर है, और यहीं पे परिक्रमावासियों की लिए रहने की और भोजन प्रसादी की व्यवस्था करते हैं. हम आए लगे तो उन्होंने झाड़ू बीड़ू मारने को शुरुआत कर दिया. हमने बताए थे कि झाड़ू मारते हैं हम, लेकिन बाबा जी का बहुत आग्रह था. नहीं, बोले आपकी सेवा के लिए हम यहाँ बैठे. तो बाबा जी का भाव देख के हम भी बहुत भावुक हो गए थे. नर्मदे हर. हे बाहेर गेले, हे आहे प्रीतम सेन. आणि दोन्ही बाप बेटे गेले. 15 ते 20 मिनिटं झाले. आम्हाला काय हवं नको बघताय, काय कमी आहे इथे. आणि थोडे संध्याकाळचे जे आपल्याकडे डास येतात तसे डास आहेत, लगेच त्यांनी दोन्ही पेटून दिली. आणि संध्याकाळी शेकण्याची पण सोय होईल. हे बाबाजी आहे प्रीतम सेनजी. नर्मदे हर. सीताराम 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 सीताराम. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. त्या बाबाजींचा इतका सेवाभाव आहे, ताट सुद्धा धुवून दिले आम्हाला. हे पहिलं हे असं आश्रम, ग्रस्त आश्रम आहे. आणि आज आपण पहिल्यांदी बेसिन मध्ये हात धुतले, ते बी आरशा समोर. आणि हा पहिलाच योग आहे आपल्यासाठी. मैयांनी खूप सुंदर भोजन प्रसादी बनवली. मैया आहे इथे. नर्मदे हर मैया. मैयांनी खूप प्रेमाने स्वयंपाक केला होता. आणि हे बाबा काय आम्हाला आश्रमात जाऊन देईना, आता त्यांना बांधल्याशिवाय मध्ये काही जाता नाही येणार आम्हाला. तिकडे आलं, इकडे येऊ शकतं ते. नाही, बाबाजी गेले त्याला बांधायला. अशी आजची मजा आली. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 6:30 वाजले. कुडण गावाचा निरोप घेताना. परवा दुपारपासून आपण जो हायवेने प्रवास चालू केला आहे जबलपूर जाण्यासाठी, तो अजूनही हायवेनेच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आज सिटीमध्ये सूर्यनारायणांचे दर्शन झाले. आणि कटनी नागपूर हायवे लागलाय. नागपूर आहे 277, कटनी 106 आणि जबलपूर सरळ जायचं आपल्याला 11 किलोमीटर. गौरी घाटवर जाणार आपण आज. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर बाबा जी. जबलपुर में अभी घुसे नहीं थे. ये हाईवे, ये बाईपास है जबलपुर हाईवे. जबलपुर वाला प्रवेश बाईपास कर है. प्रवेश कर रहे हैं अभी. यहाँ से 11 किलोमीटर है, गौरी घाट है. हाँ, बाबा जी से हमने पता पूछा था सिर्फ कि गौरी घाट कैसे जाना है. पैदल जा रहे हैं आप या बस से जा रहे हैं? पैदल ही जा रहे. तो बाबा जी बोले लगे चाय पी लो आप. उन्होंने हमें चाय पिलाया, बहुत सुंदर चाय था और बहुत आनंद आया. ये नगर निगम में पुलिस सहायता कर्मी है, तो उन्होंने हमें चाय प्रसादी पिलाई. बहुत शुक्रिया. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. वेलकम टू संस्कारधारी. जबलपूर सिटीला संस्कारधारी म्हणतात असं इथं लिहिलंय. नगरपालिका निगम जबलपूर आपका हार्दिक स्वागत करते. इथून साधारण 10 ते 11 किलोमीटर गौरी घाट आहे. तिथं मैयाचं दर्शन होईल आज. नंतर परत कधी
लवकर दर्शन होणार नाही असं वाटतंय. कारण इथून आपला मार्ग बी हायवेनीच असणार आहे. बघू आता पुढे जसं योग येतील तसे. नर्मदे हर, नर्मदे हर. बाबाजींनी आपल्याला बालभोगसाठी थांबवलं तिघांना पण. आणि जबलपूर अजून इथून लांब आहे. संस्कारधारी म्हणत्या ते याच्यामुळेच बहुतेक. आता भरपूर काही काही दिलंय. जिलेबी, पोहे, मुरमुरे बाबाजींना आणून दिलं इथपर्यंत. नर्मदे नर्मदे नर्मदे. आता इथं असा पेच प्रसंग निर्माण झालाय. नहीं, मैं नर्मदा किनारे भीड़ा घाट से हूँ। भेड़ाघाट से, हम भेड़ाघाट से निकले असो. अच्छा जी, हाँ. मैं भीड़ा घाट का। तो प्रीतम जी के यहाँ रुके थे हम. अच्छा हाँ, प्रीतम जी का। हाँ, हाँ, उनके घर पे रुके थे. मेरे भैया नगर पंचायत अच्छा. परिषद में हाँ. भीड़ा घाट में चतुर सिंह लोधी है, राजकुमार लोधी मेरा नाम। राजकुमार लोधी जी अपने साथ. आणि इथं असा पेच प्रसंग निर्माण झालाय की हे जे पोह्याचा स्टॉल आहे यांचा, तर यांनी आपल्याला पोहे आणि जिलेबी दिली. तर आज आता हे बाबाजी भेटले. हे म्हणते चहा आणि याचं बिल मी देणार आहे. याला संस्कारधारी म्हणतात. हे काही खोटं नाही, याच्यावरून सिद्ध होतं. आता ते दोघ जण ठरवतील आता पैसे कोण देणार का नाही घेणार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हनुमानजीची खूप उंच अशी प्रतिमा आहे, मूर्ती बनवली आहे. समोरच श्रीराम आहे आणि त्यांच्या शेजारी महाकालिका. रूप कोणतं आहे माहित नाही आपल्याला. हे करू. नर्मदे हर, नर्मदे हर. पार्वती पते हर हर महादेव. जय श्री राम, जय हनुमान, जय हनुमान. कवच कोकाच कटिगण जग माही, जो नहीं छोड़ता तुम पाही. जय श्री कृष्ण. नर्मदे यार. ये महाराज जी मिले. गौरी घाट यहाँ से 5-6 किलोमीटर होगा. उससे पहले उन्होंने पूजा सामग्री और बाल भोग के लिए बाबा जी को दिए, सबको दिए. हाँ, अच्छा. तो भोजन प्रसादी की व्यवस्था कर दी इन्होंने. तो नाम बताए महाराज आपका, नाम आपका? मेरा नाम निशांत चौक से है. निशान चौक से जी है. हमारी सेवा जो है, हमारे गुरुदेव को प्रेरणा मिली माँ नर्मदा से. तो वो ये सेवा हम लोग की उत्तर दक्षिण तक दोनों साइड चलती है. 100 अच्छा. किलोमीटर उत्तर तक, 100 किलोमीटर दक्षिण तक. अच्छा. और हम लोग भोजन के साथ साथ तोहफा, मोजा, दवाइयाँ भी प्रदान करते हैं. और इसके अलावा जो हमारा भोजन रहता है पूरा सात्विक रहता है, बिना लहसुन प्याज का भोजन रहता है. अच्छा. और ये जो नंबर है त्यांचा, और इसमें नंबर है 100 किलोमीटर तक हमारी सेवा मिलेगी. अच्छा. तो बहुत बहुत शुक्रिया सभी परिक्रमावासियों की. आप जो सेवा कर रहे, तो मैया के आशीर्वाद से आपका सभी का धन्यवाद. नर्मदे हर. मेडिकल सुविधा देतात असं सांगितलं त्यांनी. आणि आपल्या पायाला जी मोच आलेली आहे त्याच्यावरची दवाई पण दिली. नर्मदे हर, नर्मदे हर. मा रेवा रोटी योजना श्री श्री नीरज भैयाजी महाराज यांच्या संकल्पनेतून योजना चालू केलेली आहे. जबलपूर येथून 100 किलोमीटर उत्तर तटावर व 100 किलोमीटर दक्षिण तटावर अशा दोन्ही ठिकाणी सेवा दिली जाते. हे त्यांचे मोबाईल नंबर पण दिले. तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही फोन करू शकता यांना. मेडिकल सुविधा पण देतात आणि चप्पल, बूट जी काही तुम्हाला गरज असेल ती भागवली जाते. याच्यामध्ये एक भाजी आहे, एक डाळ आहे,
भात आहे, रोटे आहे आणि पापड, सलाड आणि चटणी पण दिलेली आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बाबाजींनी पूजा झाल्यानंतर आपल्याला प्रसाद दिलाय. नर्मदे हर. नर्मदे हर. गौरी घाट, उमा घाट इथे या नावी असतात, त्या बाजूला जातात ते दर्शनासाठी. आणि सुंदर सजवलेले असतात एकदम. आता ही बोट लागते इथं. अरे ती बाईला लागायचं बी वाचली. बघा किती सुंदर सजवलेले असतात. नर्मदे हर. तंतुभुक्ती मुक्तिदायकम विरंच विष्णु शंकरम स्वकीय धाम वर्मदे तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अहोमृतं श्रवं श्रुतं महेश केश जातटे किरातसूत वाडवेषु पंडिते नटे शटे दुरंत पाप तापहारी सर्व जंतु शर्मदे तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. इदंतु नर्मदाष्टकम त्रिकालमेव ये सदा. नर्मदे हर. आपण आलोय सिद्ध घाट आणि गौरी घाट येथील सिद्ध घाट. हे गोमुख बनवलेलं आहे. 12 महिने या स्पीडने पाणी वाहत. पाऊस जास्ती जरी झाला तरी पाणी याच येतं. पाणी येतं कुठून याची कोणालाही कल्पना नाही. असं इथं आम्हाला सांगितलंय. ऊपर जहाँ से पानी आता है ना वो कुंड, हाँ ये ना, वो ऊपर जाली लगी जा. अच्छा जाली लगी उधर. अच्छा हाँ हाँ. आणि ही जी जाळी लावलेली आहे इथे आहे सिद्ध कुंड. त्यात कचरा जाऊ नये, कोणी काही टाकू नये म्हणून जाळी लावली. आणि भोलेनाथ प्रत्येक ठिकाणी आहेच. मैयाच्या किनाऱ्यावर म्हटलं की भोलेनाथ आहेच. हे बाबांची धुनी लावलेली. आश्रम सारखं बनवलंय इथे. बाबा लोक इथं राहतात. समोर पण भोले बाबा आहेच. मैयेचा किनारा आणि भोले बाबा हे समीकरणच आहे. पाय ठेवताना थोडं सांभाळून ठेवावं लागतं. इकडे भोले बाबा कुठं असतील सांगता नाही येत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय.